प्रकरण 8 नैसर्गिक संसाधने मराठी सोल्यूशन विभाग सी प्रश्न पहिला जमीन निर्माणनी प्रक्रिया वर्णवी तेना प्रकारो शेना आधारे पाडवामा आवे छे ते जणाव। उत्तर जमीन पृथ्वीच्या पापुद्र्यावरील अनेक विविध कणांनी बनलेला एक पातळ स्तर असतो व त्यामध्ये बाष्प धुम्मस म्हणजेच आर्द्रता तसेच हवा वगैरे सेंद्रिय तत्व मिळालेली असते। मातीच्या खाली त्यामध्ये मूळ खडक स्तर आलेला असतो। जमिनीची निर्मिती मूळ खडक स्तराच्या झीज आणि धुपेमुळे होणाऱ्या मिळणाऱ्या पदार्थांपासून होते ज्यामध्ये जैविक अवशेष बाष्प आणि हवा मिसळते। अन्य प्रकारचे सांगायचे झाले तर जमीन खनिजे आणि जैविक तत्वांचे नैसर्गिक मिश्रण आहे। जमिनीचे प्रकार यांच्या रंग हवामान मातृखडक कण रचना सुपीकता सारख्या बाबतीत लक्षात ठेवून पाडण्यात येतात। प्रश्न दुसरा जमीन धोवाण अटकाववाना उपाय जणाव। उत्तर झीज म्हणजे कणांचे गतिशील हवा अथवा पाणीद्वारे एका स्थळाकडून दुसऱ्या स्थळावर स्थलांतरित होणे। जमिनीवर पशुचरणाच्या प्रकृतीला नियंत्रणात आणणे। उतार असणाऱ्या जमिनीवर समोच्च रेषेच्या पायऱ्या अनुसार लागवड करणे। पडीक जमिनीत वृक्षांची लागवड करणे। पाण्याचे वहन पडलेले असेल तेथे आडबांध बनविणे। पाण्याची गती कमी करण्यासाठी उतारा असणाऱ्या शेतात खोलखेड करणे। प्रश्न तिसरा भूमी संरक्षण एटले शू भूमी संरक्षणना उपायो जणाव। उत्तर भूमी संरक्षण म्हणजे जमिनीची झीज थांबवून जमिनीची गुणवत्ता टिकविणे होय। जंगलाच्या आच्छादनामुळे त्यांची मूळ जमीन कणांना पकडून ठेवतात। नदींच्या खोऱ्यात आणि पर्वतीय उतार्यावर वृक्षारोपण करणे। नदींच्या पुराला अन्य नद्यांमध्ये वळवून अथवा कोरड्या नद्या भरून नियंत्रणात घेतल्या पाहिजे। अनियंत्रित पशुचरणामुळे पहाडाच्या जमिनीचे स्तर सुटे पडते त्याला अडविले पाहिजे। शेतीक समांतर नांगर पायऱ्यांची शेती या पद्धती स्वीकारल्या पाहिजे। सुपीकता कमी झालेल्या जमिनीत पुन्हा सेंद्रिय पदार्थ चे मिश्रण केले पाहिजे। प्रश्न चौथा संसाधन एटले शू संसाधनोना बे उपयोगो जणाव। उत्तर निसर्गामध्ये हजारो तत्व आहेत पण त्यांना आपण जेव्हा आपल्या विशिष्ट ज्ञान कौशल्य द्वारे उपयोगात घेतो तेव्हाच त्याला संसाधन असे म्हणतात। अन्न म्हणून उपयोग नैसर्गिक रीतीने होणारे फळे शेतीद्वारे मिळणारे विविध खाद्य पिके दूध आणि बनावटीच्या वस्तू मध मासे वगैरे खाद्य सामग्री म्हणून उपयोगात घेतो। कच्च्या मालाचा स्रोत पाळीव प्राण्यांपासून प्राप्त होणारे लोकर कातडे आणि मांस खनिज अयस्क वगैरे वस्तू अनेक उद्योगांसाठी कच्चा माल बनवित असते। शक्ती संसाधने म्हणून आपण कोळसा पेट्रोलियम नैसर्गिक वायू वगैरेचा इंधन म्हणून उपयोग आणि घरगुती वापरात इंधन म्हणून उपयोग करीत असतो। तसेच सूर्यप्रकाश पवन समुद्र लहरी आणि धबधबा वगैरे द्वारे पण ऊर्जा प्राप्त करू शकतो। प्रश्न 5 कापणी जमीनविषयी नोंद लखो। भारतात गाळाच्या जमिनीचे प्रमाण 43% आहे। पूर्वेत्तर ब्रह्मपुत्रेच्या दरीपासून सुरू करून पश्चिमेत सतलज नदीपर्यंतचे उत्तर भारताचे मैदान दक्षिण भारतात नर्मदा तापी महानदी गोदावरी कृष्णा आणि कावेरीच्या दरी प्रदेशात आणि त्यापैकी महानदी गोदावरी कृष्णा आणि कावेरीच्या त्रिभुज प्रदेशात ही जमीन आलेली आहे। यात पोटॅश फॉस्फरिक ॲसिड आणि चुन्याचे प्रमाण आहे तर नायट्रोजन आणि ह्युमसचे प्रमाण कमी आहे। यात कडधान्याच्या पिकांमुळे नायट्रोजनच्या स्थिरतेचे प्रमाण वाढ होऊ शकते। यात गहू भात ऊस ताग कापूस मका तेलबिया वगैरे पिकं घेण्यात येत असतात। प्रश्न 6 काळी जमीनविषयी नोंद लखो। भारतात काळ्या जमिनीचे प्रमाण 15% आहे। ही जमीन दख्खनच्या लाव्याने पसरल्याने बनलेली आहे। समग्र महाराष्ट्र पश्चिम मध्य प्रदेश आंध्र प्रदेश आणि कर्नाटकचा काही भाग ही जमीन पाहायला मिळते। गुजरातमधील सुरत भरूच नर्मदा वडोदरा तापी आणि डांग जिल्ह्याची जमीन या प्रकारची आहे।
यात लोह, चुना, कॅल्शियम, पोटॅश, ॲल्युमिनियम आणि मॅग्नेशियम कार्बोनेटचे प्रमाण जास्त आहे. त्याची सुपीकता चांगली आहे. या जमिनीत बाष्पधारण करण्याची क्षमता जास्त आहे. या जमिनीत तिराड पडतात. या जमिनीत कापूस, अळसी, राई, भुईमूग, तंबाखू आणि उडीद सारखी कडधान्ये वर्गातील पिके येतात. या जमिनीला रेगूर जमीन आणि कापसाची जमीन ही म्हणतात. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.